रत्नागिरीतल्या कशेडी बोगद्याजवळ गणेश भक्तांची बस जळून खाक झाली आहे। मुंबईहून मालवणकडे जाणाऱ्या गणेश भक्तांच्या बसला कशेडी बोगद्याजवळ अचानक आग लागली। चालकाच्या तत्परतेमुळे सर्व प्रवासी वेळेत बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। प्रवासी हे थोडक्यात बचावलेत। बसचा टायर फुटल्यामुळे आग लागली अशी माहिती आहे। मध्यरात्री 2च्या सुमारास ही घटना घडली आहे। कुणालाही दुखापत नाही, मात्र प्रवाशांचं सर्व सामान हे जळून खाक झालंय। खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलंय। चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल कोसळलाय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। पूल कोसळल्यानं चिपळूणहून दसपटीनं जाणारी वाहतूक ही बंद करण्यात आली आहे। 10 ते 15 गावांच्या दळणवळणाचा प्रश्न हा गंभीर बनलाय। ऐन गणेशोत्सव काळामध्ये हा पूल कोसळल्यामुळे गावी येणाऱ्या भाविकांची परवड होणार आहे। चिपळूणमधून दसपटी विभागाकडे जाणारा पिंपळी इथला पूल आज रात्री अचानक कोसळला आणि त्यामुळे जवळपास 10 ते 15 गावांचा संपर्क हा आता सध्या तुटलेला आहे। माझ्या मागे तुम्ही पाहताय की हा खडकोली MIDCकडे जाणारा मुख्य मार्ग आहे। जवळपास 50 वर्षाहून अधिक जुना हा पूल आहे आणि त्यामुळे वारंवार मागणी होत होती की हा जो पूल आहे हा पूल मोठा करण्यात यावा, जेणेकरून इथून जी वाहतूक आहे ही अधिक सुरळीत होईल। मात्र 2021च्या महापुरानंतर देखील वारंवार मागणी करून या पुलाकडे दुर्लक्ष करण्यात आलं असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। आणि आज रात्रीच्या सुमारास आधी या पुलाला तडे गेले आणि या तडे गेलेले पाहणी करण्यासाठी या ठिकाणी जेव्हा अधिकारी आले त्यांच्या डोळ्यात देखत हा पूल आहे हा नदीमध्ये कोसळल्याची घटना घडलेली आहे। खरं तर सध्या या मार्गावरची जी वाहतूक आहे ही सध्या पूर्णपणे बंद आहे आणि खबरदारी म्हणून प्रशासनाने या दोन्ही बाजूला जे आहे ते बॅरिकेडिंग केलेलं आहे। स्वप्नील घाग, ABP माझा, चिपळूण, रत्नागिरी। सुदैवानं आता चर्चा करता करता त्या ठिकाणी 50-60 जण उभे असताना तो पूल पडला। त्याच्यामध्ये एक रिक्षावाला जाता जाता वाचला। अशा परिस्थितीमध्ये 50 ते 60 जणांचे जीव देखील आता या ठिकाणी वाचलेले आहेत। गेले 8 ते 10 वर्ष या पुलाबाबतची मागणी होत असताना प्रशासनानं या विषयाची गंभीर दखल घेतली नाही आणि आता मेन गणेशोत्सवाच्या काळामध्ये या दसपटी भागातील पुणे मुंबईकर येणाऱ्या लोकांसाठी आणि गणपती चाकरमान्यांसाठी येणारी जी वाहतूक आहे ही वाहतूक करणं फार जड राहणार आहे। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेनं कोकणात निघालेल्या गणेश भक्तांचे हाल सुरू आहेत। ठाणे स्थानकामध्ये फलाट क्रमांक 7 वर कोकण कन्या एक्सप्रेसच्या जनरल बोगीमधून प्रवास करण्यासाठी प्रवासी हे आपल्या कुटुंबासह फलाटावरच बस्तान मांडून आहेत। कोकण कन्या गाडीनं जाण्यासाठी प्रवाशांनी काल संध्याकाळपासूनच तब्बल 25 तास आधी ठाणे स्थानकामध्ये येऊन रांग लावली आहे। पण या रांगेचंच बेरंग झाल्याचं चित्र आहे। रेल्वे प्रशासनानं जागेची जबाबदारी ही RPF कडे सोपवली असली तरी मूलभूत सुविधा देण्यात अपयश आल्याचं चित्र आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत। ठाणे रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी झाली आहे। मांडवी एक्सप्रेस पकडण्यासाठी तोबा गर्दी उसळली आहे। गेल्या 24 तासांपासून प्रवाशांनी गाडीचं रिझर्व्हेशन केलंय। फलाट क्रमांक 7 वर अक्षरशः पाऊल ठेवायला जागा नाहीये। रिझर्व्हेशन असून देखील अनेकांना जनरल बोगीतून प्रवास करण्याची वेळ आली आहे। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी खासदार श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। कल्याण लोकसभेतील गणेश भक्तांना कोकणामध्ये जाण्यासाठी तब्बल 650 बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। कल्याण लोकसभेतील वेगवेगळ्या विभागामध्ये 650 बस या गणेश भक्तांना घेऊन कोकणाकडे रवाना होणार आहेत। त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे। सातारा असेल, सांगली असेल या विभागामध्ये गणपतीनिमित्त चाकरमान्यांसाठी या मोफत बसचं आयोजन सालाबादप्रमाणे केलं जातं आणि याही वर्षी मोठ्या प्रमाणात या मोफत बस सुविधेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर गणेशोत्सव काळात मुंबईकर